मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। पुण्यामधून एक अजब व्हिडिओ समोर आलेला आहे। चिखलामध्ये एक ट्रॅक्टर फसलेला होता आणि या ट्रॅक्टरला बाहेर काढण्यासाठी चक्क 12 ट्रॅक्टर बोलवण्यात आलेत आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। पुण्याच्या राजगड तालुक्यातल्या करंजावणे या ठिकाणी मोरेबाग परिसरात ही सगळी घटना घडली आहे। भात लावणीच्या कामादरम्यान हा ट्रॅक्टर चिखलामध्ये अडकलेला होता। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतो। एक ट्रॅक्टर जो आहे तो या सगळ्या शेती कामाच्या दरम्यान चिखलामध्ये रुतलेला होता, अडकलेला होता। त्याला बाहेर काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। मात्र या एका ट्रॅक्टरला बाहेर काढण्यासाठी अनेक ट्रॅक्टर या ठिकाणी दाखल झाले आणि या सगळे ट्रॅक्टर एकत्र बांधत या अडकलेल्या ट्रॅक्टरला बाहेर काढण्यात आले। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच सध्या व्हायरल होताना दिसतोय। पुण्यामध्ये चिखलामध्ये एक ट्रॅक्टर अडकलेला होता आणि त्या ट्रॅक्टरला बाहेर काढण्यासाठी तब्बल 12 ट्रॅक्टर मदतीला आले आणि या 12 ट्रॅक्टरच्या माध्यमातून चिखलात रुतलेल्या ट्रॅक्टरला बाहेर काढण्यात आलं। काही पावसाच्या बातम्या आपण बघतो। जळगावच्या अमळनेर शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीने आता धोकादायक पातळी गाठली आहे। पुराच्या प्रचंड प्रवाहामध्ये पाण्याचा टँकर वाहून जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। पुराच्या प्रवाहात पूल पार करत असतानाच हा टँकर वाहून गेला। नदीपात्रातील अनेक देवदेवतांची मंदिरं ही पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। समोरून टँकर वाहत येत आहे। अरे चारे अभी नहीं मिलेगा भाई, पेट्रोल लावा पाडवांमध्ये मिळवान। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यात सीमेवरती गोदावरी नदीतील 65 एकरचं जे सरला बेट आहे ते पावसाळ्यात निसर्ग सौंदर्यामुळे आता खुलून आलेलं आहे। 59 दिवसांच्या पावसानंतर चारही बाजूंनी पाण्याचा वेढा आहे, दाट हिरवळ आहे आणि मध्यभागी असलेलं भव्य मंदिर पर्यटकांना आता आकर्षित करतंय। श्रद्धा, निसर्ग आणि सांस्कृतिक वारशाचा अनोखा संगम असं सरला बेट मराठवाड्यातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। तर अतिशय सुंदर अशी दृश्य समोर येत आहेत। पर्यटक आता सरला बेटाची या पर्यटकांना भुरळ पडताना दिसते, कारण मोठ्या संख्येने आता पर्यटक या सगळ्या सहलीसाठी येत आहेत। कारण हा सगळा आजूबाजूचा जर आपण परिसर बघितला तर तो हिरवाईने अक्षरशः नटलेला आहे आणि हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी, ते बघण्यासाठी लांबून लांबून जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येताना दिसत आहेत। सरला बेट आहे आणि या बेटावरती आता पर्यटकांची मोठी गर्दी सध्या बघायला मिळते। सध्या पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण दृश्य बघतोय। अतिशय सुंदर असं या संपूर्ण बेटाला पाण्याचा वेढा आणि मधोमध हे सगळं मंदिर आणि बेट आपण बघतोय। हिरवाईने नटलेला सगळा परिसर आपण बघतोय। दरम्यान इकडे अजिंठा लेण्यांमधील सप्तकुंड धबधबा आता ओसंडून वाहू लागलेला आहे। धबधब्याच्या प्रवाहामुळे अजिंठा लेणीचं सौंदर्य बहरलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि यानंतर अनेक धबधबे जे आहेत ते आता प्रवाहित झालेत। सध्याची आपण दृश्य बघतोय ती सप्तकुंड धबधब्याची आहेत। सप्तकुंड धबधब्याचं पाणी आता चांगलंच वाढलंय। पाण्याचा प्रवाह आपण जर बघितला आपल्या लक्षात येईल, मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक इकडे होते, त्यामुळे धबधब्याचं हे पात्र सुद्धा प्रचंड मोठं झालेलं आहे आणि बरेच जे नागरिक आहेत, पर्यटक जे आहेत ते त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र सगळ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने देखील केलं आहे। तर अजिंठा लेणीचं सौंदर्य आता अधिकच खुललेलं आपल्याला बघायला मिळते। एकीकडे हिरवाईने नटलेला सगळा परिसर आहे, पाण्याचा प्रवाह मोठा दिसतोय, त्यामुळे धबधबे आता सगळे प्रवाहित झालेले आहेत आणि या धबधब्यांमुळेच अजिंठा लेणीचं सौंदर्य अधिक बहरलेलं आहे, कारण सप्तकुंड धबधबा आता ओसंडून वाहू लागलाय। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामध्ये देवगावमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गावामध्ये अक्षरशः हाहाकार माजलेला आहे। अवघ्या काही वेळामध्ये झालेल्या संततधार पावसामुळे गावात पुराचं पाणी शिरलं आणि 30 ते 35 घरांची यात पडझड झालेली आहे। अनेक कुटुंबांचं यात नुकसान झालंय। पुराच्या पाण्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचं देखील नुकसान झालंय। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। जळगावच्या देवगावमध्ये पाण्याची पातळी जी आहे ती अचानक वाढली। नदीचं पाणी हे आजूबाजूच्या परिसरात पसरलं। अनेक घरं होती आणि घरांमध्ये सुद्धा आता पाणी शिरलंय। खाली बसून जळगावच्या पारोळा तालुक्यात जर बघितलं तर सकाळी मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी झाली। या पारोळा तालुक्यातील देवगाव शिवारातील भयावह परिस्थिती दाखवण्याचा मी एक प्रयत्न आपल्या समोर करतोय।
मी आता आलो आहे एक म्हातारी आजीच्या आजोबाच्या या घरामध्ये. यांनी हे एक वाटी लोणचं दररोज खाण्यासाठी कुठेतरी या ठिकाणी बरणीमधून काढून वरती माळ्यावरती ठेवलेलं होतं झाकून. मात्र असं न होता या घरामध्ये तब्बल जर बघतोय तर फक्त आता हे एक वाटी लोणचं या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे. बाकीची मी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी याच घरामध्ये सकाळी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि या पावसामुळे तब्बल 5 ते 6 फूट पाणी या घरामध्ये शिरलं. या घरामध्ये होत्याचं जे पण काही सामान होतं ते सगळं नव्हतं झालं. मात्र आता फक्त एक वाटी लोणचंच या ठिकाणी या आजीबाईच्या घरात शिल्लक असतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. बाकीचं जे संपूर्ण साहित्य आहे, संसारपूर्वीचे साहित्य असतील, घरामधले राशन असेल, चूल असेल, गॅस असेल, हे संपूर्णतः या ठिकाणी वाहून गेल्याचं चित्र मी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. देवगाव शिवारामधील जर बघितलं तर या ठिकाणी प्रथमच तब्बल 30 ते 35 घरांचं मोठं पडझड नुकसान झालेलं आहे. नाल्याला आलेला पूर या सरळ सकाळच्या सुमारात या ठिकाणी घरामध्ये शिरला आणि या घरामध्ये आपण बघतोय संपूर्णतः चिखलच चिखल आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. या परिसरामधील तब्बल 30 ते 35 घरं पडझड झाली आणि या पडझडीतून संपूर्णतः घरामधील संसारोपयोगी साहित्य हे पाण्याखाली गेलं. आपण आजीशी बोलण्याचा प्रयत्न करूया. आजी, काय झालं सकाळच्या सुमारात? पाणी आलं आणि घरामध्ये काय झालं, काय परिस्थिती? सकाळचे 7 वाजेपासून थोडा- पाणी थोडा. चालू होतं. हा. आमच्या घरात कंबर इथलं पाणी होतं. माझ्या 10 बकऱ्या बी गेल्या. मग आतमजुरी करायची 20,000 होते ते बी गेले. काहीच दान भांडे संसार काहीच राहिलं नाही मला. आमचे आज म्हणते सकाळचे आम्ही बुके तशी बटलेले आहेत. सर असं आहे, मग सकाळपासून काही खाल्लं नाही तर कसं राहतं, मग ते वाटतं तर काहीतरी खायला पाहिजे होतं बा. मग आता पुढचं काय करावा तर ते मुलांनी काय? ते बिस्किट खाल्लं त्यांना, सकाळपासून काही नाही. अद्याप तहसीलदाराच्या व्यतिरिक्त जिल्हा प्रशासनाचे कुठलेच या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी येऊन पंचनामा देखील केला नाहीये. तर अद्यापही 4 वाजेपर्यंत या ठिकाणच्या नागरिकांना अजून अन्नाचा कण देखील या ठिकाणी मिळाला नाहीये. हीच विदारक परिस्थिती आता या देवगाव शिवारातील दिसून येत आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव. इकडे बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यात पावसानं हाहाकार माजवलेला आहे. मलकापूर शहरातील अनेक रस्ते हे जलमय झालेत. रस्त्यावरून वाट काढताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शहरातील सखल भागांमध्ये असलेल्या घरांमध्ये पाणी शिरतंय आणि त्यामुळे घरातील साहित्याचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तर इकडे कराडजवळ पुणे बेंगलोर महामार्गावरती पुलाचं काम सुरू असल्यामुळे सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. मात्र मुसळधार पावसामुळे सेवा रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. वाहन चालवताना आपला जीव धोक्यात घालून या वाहन चालकांना इकडनं वाहनं काढावी लागत आहेत. कराड तालुक्यातील गोटेगावच्या हद्दीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे गावकऱ्यांना तसंच वाहन चालकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय. आज तर मुसळधार पडलेल्या पावसामुळे पर्यायी रस्ता नसल्यामुळे 2 ते 3 फूट पाण्यातून वाहनं काढावी लागत आहेत. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी नागरिकांनी काही दिवसांपूर्वी रास्ता रोको आंदोलन देखील केलेलं होतं, निदर्शनं केलेली होती, तरीसुद्धा पुन्हा तीच परिस्थिती आज पाहायला मिळते. अतिशय धोकादायक पद्धतीने साताराच्या कराडमधून नागरिकांना प्रवास करावा लागतोय, कारण सेवा रस्त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात आता पाणी साचलेलं आपण बघतोय. नंदुरबार जिल्ह्यातील झालेल्या या मुसळधार पावसामुळे नवापूर तालुक्याला रंगावली प्रकल्प जो आहे तो तर 100% भरलाय. रंगावली नदी सुद्धा आता धोक्याची पातळी सध्या ती गाठते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधान राहण्याचं आवाहन प्रशासन करतंय. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस होतो आणि त्यामुळे पुराचं पाणी आता काही प्रमाणात ओसरताना दिसतंय. मात्र या पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा भाजप आमदार प्रताप अडसर यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सुद्धा घेतलाय. पावसामुळे शेतीचं झालेलं जे नुकसान आहे तसंच घरांची पडझड आहे त्याची पाहणी करत शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधलाय. संपूर्ण तपासणी करून नुकसानग्रस्त घरांचं आणि शेतीचं जे आहे ते पंचनामे पूर्ण करून या पावसामुळे ज्या नागरिकांचं घर उद्ध्वस्त झालंय त्यांना तातडीने मदत देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलाय.
शासकीय मदत आजपासून सुरू होईल. संपूर्ण यंत्रणा, जिल्हाधिकारी महोदय आहेत, आपल्या SDO मॅडम आहेत, तहसीलदार मॅडम आहे, सगळे यंत्रणा सोबत आहे. तर शासकीय मदत जी आहे ती 100% सगळ्यांना आजपासून देणं सुरू होईल, नियमानुसार जी असेल ती. आणि शेतीच्या बाबतीतले पंचनामे 3ही तालुक्यातले तात्काळ करायला प्रशासनानं निर्देश दिलेले आहेत, ते सुरूही झाले आहेत. तर तिथे जे नुकसान झालं असेल ते शासकीय नियमानुसार निश्चितपणे आपण पूर्ण त्यांना भरपाई मिळेल याचा प्रयत्न करणार आहोत. प्रशासनातर्फे आपण या तिन्ही तालुक्यांमध्ये आणि इतरही ठिकाणी जिथे जिथे आपल्याला आवश्यकता आहे ते आमची डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिलीफ फोर्सची टीम आहे त्या ठिकाणी पाठवत असतो. कालही मी जवळच्याच एका गावामध्ये इथे पाठवून पुलावर पाण्यामध्ये एका गाडीमध्ये जवळपास 10 लोक त्या ठिकाणी अडकले होते. तर त्यांचं रेस्क्यू आपण डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स जे DDRF आहे त्याच्या माध्यमातून केलं. तर अतिशय अलर्ट मोडवर सगळं प्रशासन आहे. आता जे नुकसान त्या ठिकाणी झाले, पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचे पण आम्ही पंचनामे करतोय. काही ठिकाणी जमीन खरडून गेली त्याचे पंचनामे करतोय. तर इकडे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यामध्ये रेगडीमधील जो कन्नमवार जलाशय आहे तो आता 100% भरला आणि सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीलगतच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसंच डॅम परिसरात आणि सांडव्याजवळ नदीपात्रात जाणं टाळावं, तसंच पाण्याच्या प्रवाहात उतरू नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. इकडे पालघरच्या रायतळी चांदवडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आणि पुराच्या पाण्यात रस्ता पूर्णपणे वाहून गेलेला आणि यामुळे रुग्णांना जोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे. रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचत नाहीये. नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. एका रुग्णाला डोलीमध्ये घेऊन कुटुंबियांना 1 किलोमीटरची पायपीट करावी लागली आहे. चांदवडच्या डोंगरीपाडा या ठिकाणी किरण देसक हा तरुण झाडावरून खाली पडला. तो गंभीर जखमी झालेला होता. मात्र रुग्णवाहिका थेट गावापर्यंत जाऊ शकली नाही आणि किरणच्या कुटुंबियांनी त्याला लाकूड तसंच चादर यांच्या मदतीने डोली बनवून तब्बल 1 किलोमीटरची पायपीट करत त्याला मुख्य रस्त्यावरती आणलं. त्यामुळे तातडीने रस्ता बनवण्याची मागणी आता नागरिक करतायत. नंदुरबारच्या नवापूरमध्ये पावसाची संततधार सुरू आणि सततच्या पावसामुळे रंगावली नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेत नवापूर शहरातील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नवापूर नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिगेट्स लावून हा रस्ता अडवला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 36 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आणि जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान जे झालंय ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यात. मुसळधार पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक गावामध्ये बेंबळा नदीचं जे पाणी आहे ते आता आत शिरलेलं आहे. जवळपास 5 ते 6 फूट पाणी लोकांच्या घरात शिरलंय. त्यामुळे नदीकाठच्या साहित्याचं, या नागरिकांच्या घराचं साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.